जाऊयात मैदानाच्या दिशेनं. धन्यवाद योगेशजी डोले सर. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर येतो. एकीकडे नेरलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला नेरलपाडा टीमनं. चार ओव्हरची मॅच. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय नेरलपाडा टीमनं आणि स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाला प्रथम फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय या मॅच मध्ये. प्रवीण पथारे बॉलिंग मार्कवरती पॉवर प्ले नंबर 1 मध्ये. पहिला सामना दोनही संघाने जिंकलाय, परंतु क्रिकेटच्या पटलावरती विजयाचं सातत्य फार महत्त्वाचं असतं आणि लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये ते सातत्य राखणं गरजेचं आहे. गेम इज ऑन. पंचांचा इशारा. मॅच इज ऑन. लेट्स प्ले द क्रिकेट. पहिलाच बॉल लेग स्टिकची लाईन होती. लाईन ओळखले, फक्त दिशा दिल्या. हुक करत असताना डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय ऋषीच्या बॅट मधून पहिला दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. खराब बॉल होता, खराब लाईन होती. लाईन ओळखली. 4 धावा मिळाल्या. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा लॉफ्ट हेड ड्राईव्ह. अप्रतिम फटका आहे. ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळी आकाशाला वेध घेणारा बॉल लॉंग लेग सीमा पार चाललाय. 6 धावसंख्येसाठी येतोय ऋषीच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार षटकार. अटॅकिंग ऑपरेशन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये ऋषी. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये भेदक फटका सीमापार षटकार. बॉल नंबर 3 प्रवीण पथारे. बॅकफुटला जाऊन कट केला, इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय स्ट्रोक. अप्रतिम फटका. गॅप सिलेक्शन बहारदार. अंतिम क्षणी डीप पॉइंट मध्ये बॉल मात्र अडवला जातोय. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आणि त्याच कारणास्तव इथे धावा मिळत आहेत 2. 2च्या मदतीने धावसंख्या 12. बॉल संपले 3. बॉल नंबर 4 पुन्हा एकदा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, प्रोटेक्शन अवेलेबल. इथे मात्र रन मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13च्या आकड्या वरती. धावसंख्या 13. बॉल संपले 4. सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये. 4 धाब्यानं सुरुवात, त्यानंतर षटकार, त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर सिंगल. बॉल नंबर 5 आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये निलेशच्या माध्यमातून. इथून मात्र येतोय निर्धाव बॉल. धावसंख्या 13 वरती स्थिर. बॉल संपले ते 5. एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 13. शेवटचा बॉल या षटकातील पॉवर प्ले नंबर 1 मधील. हुक करण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती.
मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच मारुती गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. निलेश मात्र बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आलाय अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती समोर मारुती आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड गोलंदाजांच्या विरोधामध्ये त्यांच्या अँगलच्या विरोधामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न अक्षयनं केला, परंतु तिथे अगदी सपशेल नाकाम ठरलाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. राजेश सर, एक षटक समाप्तीनंतर आपण बाहेर या. पुढ्यामध्ये टाकला होता ओव्हर पिच बॉल, पाठवलाय बॉलला वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. षटकार निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. 1.3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळी पडल्यानंतर बाहेर निघालाय. कट करण्याचा प्रयत्न लेट कट केलायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर आला अक्षयच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर मारुती यांनी डॉट बॉल देखील टाकलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला होता, परंतु यावेळी बॉल थोडासा खाली राहिला. चॉप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. अनुभवी गोलंदाज आहेत मारुती आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड स्विमर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचले 20. 1.5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळी हलक्या हातानं स्केअर केलाय. बॅक टू द बॉलर स्वतः बॉल खाली येतील. एक तर कंप्लीट झाले, दुसऱ्यासाठी वेगानं पलटलेत आणि दुसरी धाव देखील इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. संभाजी पतारे सर त्या ठिकाणी आले होते. बॉलला उचलण्याचा प्रयत्न केला, बॉल हातातून निसटला. तिथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते मात्र 22 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11च्या सरासरीनं प्रतिषटक 22 धावा धावफलकावरती. ओ राजेश सर, 'बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऋषीच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऋषीच्या बॅटमधून आलाय चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती. अनिलचं हे षटक. आणखीन एक लेफ्टी गोलंदाज यावेळी अगदी आपण पाहताय. फटका तर चांगला केला. डीप कव्हरमध्ये फिल्डर आहेत, तिथून मात्र येतील तोपर्यंत एकच धावेतून कंप्लीट केली जाते. सिंगल आली, या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 वरती. एक बॅटिंग करणाऱ्या नेरलपाडा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2.2 बॉलचा खेळ समाप्त झाला. तीन बॉल झाले सर.
आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वरती. आणखीन एक चांगला बॉल इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत ऋषी त्या ठिकाणी पोहोचला. एक धाव इथून पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ॲड होईल. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे प्रवीणच्या या षटकातील. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते 29. 29 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा चांगला बॉल, अगदी समोरून कट झालाय बॉल. डॉट बॉल इथून पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 29. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. 4 षटकांची मॅच. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहताय. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये नेरल पाडा या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत नेरल पाडा टीमच्या धावा धावफलकावरती लागल्यात त्या मात्र 29 वरती. एक ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये संभाजी पतारे सर जरूर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. हे सगळे एक्सपिरियन्स प्लेयर्स आपल्याला खऱ्या अर्थानं या टीममध्ये पाहायला मिळतात. बरंचसं वर्ष क्रिकेट खेळलेत, बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो अनुभव खऱ्या अर्थानं बराचसा वेळी कामी आला आपल्या टीमच्या देखील. आणि आता पुनश्च एकदा तो अनुभव कामी येईल का या शेवटच्या ओव्हरमध्ये, जिथे मात्र अक्षय म्हात्रे आणि नॉन-स्ट्रायकिंगवरती ऋषी हे दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. एक चांगली पार्टनरशिप त्या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 9 बॉलमध्ये 19 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय वैयक्तिक ऋषी. 7 बॉलमध्ये 8 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अक्षय. यावेळी पुनश्च एकदा फुललेनचा बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, परंतु धाव इथून मात्र मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋषी त्या ठिकाणी आहे. ऋषीची विकेट खऱ्या अर्थाने इथून सॅक्रिफाईस केली आहे. ऋषीला इथून परतावं लागतंय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आली आहे. एक धाव तो धावफलकावरती निश्चित जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 30. हेमंत आला आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आपण पाहताय कमी गतीने टाकलेला बॉल, शॉर्ट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला मात्र स्केअर करण्याचा प्रयत्न. तिथे देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय नाराज आहे स्वतःवरती, कारण की अगदी तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु व्यवस्थित बॅटवरती बॉल येत नाहीयेत. कनेक्शन बॅट अँड बॉलचं जुलत नाहीये. इथे देखील ऑन साईडला अगदी ताकद झोकली होती या फटक्यामध्ये, परंतु कनेक्टच झाला नाही. स्किड झाला. तिथून मात्र देखील एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 31 वरती. 31 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. संभाजी पतारे सरांच्या या षटकातील शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. इथून धावा जमवाव्या लागतील. टार्गेट सेट करायचं आहे. एक मोठं टार्गेट जर का सेट केलं गेलं तर मात्र यावेळी पाडल स्वीप करायचं होतं आणि ते मात्र फटका फसला. आणखीन एक विकेटच पाहायला मिळतीये. हेमंत देखील इथून बाद होताना पाहायला मिळतोय. एक बॉल त्यानं फेस केला आणि तिथून देखील तो देखील माघारी परतला.
थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 वरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटच्या या षटकातील पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या नेरलपाडा टीमनं, परंतु त्यानंतर इथे देखील आपण पाहताय बॉल पडल्यानंतर अगदी डोक्यावरतीच लागलाय. हेल्मेटवरती बॉल आला. लेग बायची 1 धाव धाव फलकावरती. 32 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल या इनिंगचा. फुलटॉस बॉल ऑन साईडला कन्वर्ट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. राजेश भोईर सांगतायत हा षटकार आहे. 6 धावा. या षटकाराने निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. 38 धावा धाव फलकावरती आल्यात आणि 39 धावसंख्येचं षटकार आणि 39 धावसंख्येचं टार्गेट आता मात्र सेट केलं आहे ते स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या अगेन्स्ट. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि शिवशक्ती कडाव या दोन टीम दरम्यान आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. वसंत धुले पात्रच यांनी स्टेजवरती उपस्थित राहण्याची कृपा करावी. वसंत धुले.
पहिली बॅटिंग केली आहे ती नेरलपाडा टीमनं 38 धावा बनवल्यात. 39 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय 24 बॉलमध्ये. ते म्हणजे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या अगेन्स्ट. आणि दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. समोर मारुती आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण पतारे आणि गोलंदाज शिवम नेरलपाडा टीम कडून. लेफ्ट हँड राऊंड विकेटने पहिला बॉल अगदी स्केअर करण्याचा प्रयत्न, गॅप शोधायची होती, कट केला होता आणि तिथून मात्र फिल्डर आहेत. धाव मात्र मिळेल, फक्त सिंगल अकाउंट ओपन झालं आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचं 1 या धावसंख्येनं. मारुती यांचा स्ट्रोक चांगला होता परंतु गॅप शोधली नाहीये, अगदी फिल्डरच्या हातामध्ये गेला परंतु तिथून एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट झाली आहे. शिवम राऊंड अप विकेटने गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड गोलंदाज समोर प्रवीण पतारे, हार्ड हिटर ऑन साईडला हा देखील स्ट्रोक केला आहे. फिल्डर अगदी पाठीमागे आहेत, वेगानं आले तोपर्यंत 2 धाबा इथून मिळतील. 2 धाबांना धाव फलक जाऊन पोहोचेल ते 3 वरती. 3 धाबा धाव फलकावरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच इथेच उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या दरम्यान आपण करूया या ठिकाणी टॉस. इथे देखील पुढ्यातला बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय आणि बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. इथून आणखीन एक स्ट्रोक चमदार आहे, बॉल सरळ चाललाय सीमा पार, आणखीन एक चौकार. डीजे वीस बॉल आणि अजूनही 28 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. बॉल इथून समाप्त झाले 4. मैदानाच्या आतमध्ये बॉल लगेच पुरवायचा आहे. इथून देखील वाडा स्ट्रोक, बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. 19 बॉल मध्ये आता 22 धावसंख्येची गरज. 17 धाबा धाव फलकावरती आल्यात पहिल्या 5 बॉल मध्ये. यावेळी देखील ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि त्यांनी पकडली कॅच. फायनली विकेट मिळाली प्रवीण पतारे यांची.
चांगली बॅटिंग मात्र ते करत होते, चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, परंतु फायनली त्यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं गोलंदाज शिवमनं आणि मात्र विकेट आली अंजप टीमची. प्रवीण पतारे 5 बॉलमध्ये 16 धावा बनून इथून मात्र माघारी परत आहेत. यावेळी स्क्वेअर कट केलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी बॉलला काढलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हेमंत शाह बॉल वरती देखील पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. मध्ये 18 धावसंख्येची गरज, 21 धावा धावफलकावरती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या आपण पाहत आहे. पुन्हा एकदा कट केलाय, यावेळी फिल्डर आहेत, चान्स बनला होता परंतु बॉल अगदी हातामध्ये ठेवलाय. अक्षयकडनं बॉल सुटलाय आणि दुसऱ्या धाबेचा फक्त पाहतच राहिले मारुती आणि तिथून अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. 16 बॉल 16ची गरज असताना हा डॉट बॉल आलाय. आता 15 बॉलमध्ये बनवायचे आहेत 16. आणखीन एक चांगला बॉल, पुनश्च एकदा वारंवार आता तोच प्रयत्न या ठिकाणी मारुती यांचा पाहायला मिळतोय. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, अगदी त्यांना वाटतंय त्याच वेळी बॉल पडल्यानंतर अंगावरती येईल आणि मात्र तिथून त्याच गॅपमध्ये मात्र स्ट्रोक खेळले जातील, परंतु गोलंदाज देखील हुशार आहे हेमंत. त्यानं मात्र आता फलंदाजाला पूर्णपणे रीड केलंय आणि त्याच्यानंतर मात्र आता हे चांगले 2 बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 14 बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. यावेळी फटका सुंदर केलाय, लॉंग लेगला बॉल चाललाय, सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. 31 धावा धाव फलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 ओव्हरमध्येच 39 धावसंख्येचा जो पल्ला गाठायचा होता आतापर्यंत 31 धाव संख्येपर्यंत पोहोचलेत. विकेट फक्त 1 आले. प्रवीण पतारे बाद झाला, परंतु आता दोन्ही वेल एक्सपिरियन्स प्लेयर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मारुती माळी आणि त्यांच्या समूहामध्ये संभाजी पतारे सर हे दोनही फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती कडाव या 2 टीम दरम्यान आणखीन एक बिग फाईट आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व सुपरस्टार्स आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये
लढताना पाहायला मिळाले. 31 धावा झाल्यात. 31. 8 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल यावेळी शॉर्ट ऑन पुल करायचा होता. पडल्यानंतर अंगावरती येणारा आतमध्ये येणारा बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. आता अक्षय मात्रेचं हे षटक आहे, हे फार महत्त्वपूर्ण षटक राहणार आहे. अक्षय मात्रेने जर काही इथं कमीत कमी धावसंख्येचं षटक टाकलं, विकेट जर का मिळवल्या, तर मॅचमध्ये पूर्णपणे पकड पनस्य एकदा. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल आता मात्र पुनश्च एकदा मॅचमध्ये शिरकाव करतील, ते म्हणजे नेरलपाडा टीमसाठी. धावसंख्या पाहायला मिळते 31. अजूनही जर पाहायला गेलं तर इथून 8 धावसंख्येची गरज आहे. बॉल आता शिल्लक असतील ते 10. 10 बॉलमध्ये बनवायचे त्या 8. हे 4 बॉल या मॅचमधले निर्णायक बॉल असणार आहेत. अक्षय मात्रेचं त्यानं स्वतःकडे जबाबदारी घेतली तिसऱ्या षटकाची, कारण की आता इथून या धावा बचाव करायचा आहे, तर मला चांगलं काम करावं लागेल. ऑन साईडला हा फटका तर खेचलाय फिल्डर, त्या ठिकाणी बनतील दर्शक. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. यावेळी कट केला हलक्यातनं. एक धाव तर इथून कंप्लीट झाली आहे. स्कोर अगदी लेबल झालाय. 38 धावा धावफलकावरती आल्यात. आता 8 बॉलमध्ये बनवायचे ती फक्त एक धाव. मारुती पुन्हा एकदा सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे आणि हा स्ट्रोक आला. विजयी चौकार मॅच फिनिश केली आहे ती मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. क्वार्टर फायनलसाठी मात्र पुढे सरकली आहे. हार्ड लक टीम नेरलपाडा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. एक षटक, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 8, विकेट मिळवली 1. आणि बॅटिंग करत असताना इथे मात्र मॅच चौकारानं फिनिश केली आहे. 16 धावसंख्येची इनिंग साकारणारे मारुती माली ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.